राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपला कायमचाच मित्र साहेबराव, तो एकदम मासं आणि खेकडी पकडण्यात पटा येते. तर आज आम्ही दोघे निघालो धरणात, इकडं वळाला टिटवी धरण आहे तिकडं. तर आज आपण मासं पकडायचा प्रयत्न करणार आहेत आणि नाही मासं भेटलं तर खेकडी पण पकडणार आहेत. आता साहेबरावजवळ ही जी पहार आहे ना, तर त्या पहारीचा उपयोग दगडा उचकायसाठी आणि मोठमोठी दगडा ज्या राहतात ना, त्या उचकून त्याच्या खाली काही खेकडी जर असतील ना, ते आम्ही पकडणार आहेत. चला आता साहेबरावनं पण पहार घेतले आणि आम्ही तयारीचं चालू आहे. बराच टाईम झाला आहे. चला मित्रांनो, आपल्याला लवकरच खेकडी काही मासं पकडायचा प्रयत्न करणार आहे ते आपण. तर हे पहा, ह्या ज्या पाणी इकडं उडताना दिसतंय ना, ह्या पाणी पाईपलाईनचं पाणी आहे. इकडून धरणावरून पाईपलाईन आले तर आमच्या गावामध्ये पियासाठी पाणी न्यायला ह्या आणि इकडं एअर वाल आहे. आता इकडं काय जुगाड केला आहे पहा मित्रांनो. तर ह्या एअर वालू आहे ना, इकडं अशी एक बिस्लरी ठेवली आहे पहा आणि त्या बिस्लरीतून ही धार पडते अशी. म्हणजे त्यासाठी केला ह्या, तर जेणेकरून इकडं हांडं भरता येतील आणि मग खाली अशी दगडं ठेवल्या पहा मांडून हांडं ठेवाया. तर मस्त जुगाड केला ह्या. ही पाईपलाईन किती धरणाची आमच्या गावाला पाणी पुरवठ्याची पहा, मस्त जुगाड आहे नाही. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे धरणाजवळ. हा बंधारा म्हणजे मोठा धरण आहे. तर हे मी बरेच वेळेस दाखवले आणि तिच्या खाली पहा इकडं चौकोन आहे खाली पहा. तर हा चौकोन आहे. तर आज आपण जे मासे पकडणार आहेत ना, चिलापी मासे जास्त करून तिथं, तर गळाना आपण फिशिंग करणार आहे सुरतला. त्या चौकोनामध्ये भरपूर चिलापी आहेत, पण आता गळाला लागतात का नाही, कारण आपल्याजवळ फक्त गव्हाचा पीठ आहे. आणि मग नाही मासं भेटलं तर आपण त्या इकडं खाली आहे ना, तर बघा ह्या चौकोनाच्या खाली जे दगड आहे ते पहारनं उचकून आणि खेकडं पकडणार आहेत. तर चला मित्रांनो, आता ह्या चौकोनापाशी फक्त साहेबराव जाईल, कारण इथं चढणारे आवड आहे ना. ह्या चौकोनावरून साहेबराव मासं म्हणजे गळ टाकून मासं पकडायला प्रयत्न करणार आहे. चला मित्रांनो, आता आपण मासं पकडू आणि नवीन मासं भेटलं तर आता खाली खेकडं पकडायला जाऊ. तर पाठीमागं सुद्धा आपण आलो होतो या चौकोनामध्ये मासं पकडायला. तर त्या टायमाला आपण म्हणजे बऱ्यापैकी चिलाप्या पकडल्या होत्या. आपला कालवण झाला होता त्या टायमाला, त्या साईटवरून पकडले होते त्या टायमाला. पण त्या टायमाला आपल्याला गळाला लावायला गांडूळ होते. आज आपल्याकडं पीठ आहे म्हणून हा प्रयत्न सक्सेस होतो का नाही माहीत नाही. तर साहेबराव तिथे गेला ते बा आणि एक दोन व्हिडिओमध्ये हे धरणसुद्धा दाखवले मी, आपली टिटवी धरण. आता साहेबराव त्या चौकोनावर उभा राहून गळ टाकीतोय आणि एकदम मोठमोठं कळप आहे चिलाप्यांचं. मित्रांनो, मी आपल्याला थोडा झूम करून दाखवतो, दिसतात का नाही माहीत नाही. ते बा एकदम मोठमोठं कळप आहे ती. तर आपल्याला दिसणार नाही. गळ टाकून ठेवला का साहेबराव? कुठं गाडव ना? तर साहेबराव म्हणतोय पिठाला जास्त काही जमते नाही, तर तो म्हणतोय गांडूळ पाय चालाय. बरं आहेत का नाही माहीत नाही. जर गांडूळ असते ना तर नक्कीच आपली फिशिंग. किती किती? अर्धा 1 किलोच्या चिलाप्यात. तर साहेबराव म्हणतो अर्धा 1 किलोच्या चिलाप्यात डायरेक्ट मोठमोठ्या. आणि त्याचबरोबर आपल्याला तिकडं खाली आता खेकडीसुद्धा पकडायच्यात. आपण पार पण आणले ना. आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पाहत राहा. आज आपल्याला किती मासं भेटतात किंवा किती खेकडी भेटतात. धरणाच्या खालच्या साईडचा एकदम जबरदस्त लोकेशन. तर आपल्याजवळ ह्या मळ्या माशांचा जाळ आहे. तर ह्या जाळा आपल्याला आता इथं टाकायचे. इथं भरपूर मळे मासे आहेत. पाहू ट्राय करून मळे मासं गुततात का नाही. चला आता साहेबराव तिकडं त्या जाळा टाकायच्या तयारीत आहे. इकून टाकायचा ना असा, तर इकून टाकणार आहेत. आता एक टोकम्या इकल्या हातात धरला आहे आणि हां जाय. तर आता आपला जाळा पांगवायचं काम चालू आहे. बरंच लांब आहे का जाळा? तिकडे जाईल ना. केवढं घेतला आहे? 450 रुपये का? हां, तर साहेब ना 450 रुपयाचा जाळा घेतला आहे. माहीत का होता मित्रांनो, पण त्या बराचसा म्हणजे जुना झाल्यामुळे त्या म्हणजे फाटून गेला होता फार. आणि खेकडी पण थोडीच जाळा ना. तर चला आता साहेबराव जाळा पांगितो या पाण्यामधून. तो आता इथं किती मासं भेटतं आपल्याला. साहेबराव गुतलात का? हा गुतलत मग कुठं गुतलात? इथे गुतलत गाड्यांचा काढा गुतलत चिलापी काढले ना? मोठी गुतलत मोठा 4-5 मोटर गुतलात ना. थांबा मित्रांनो, हे बा चिलापी गुतले. इकडं मग आला जातात दे. एक चिलापी गुतले मित्रांनो.
तर आपण ही चिलापी घेणार आहेत आता. हे बा सुटे आले. तर मित्रांनो हे बा एक चिलापी गुतले. तर आपण ही चिलापी आता मोठ्याला गुतलं का ते काढून त्या प्लास्टिकच्या पिशीत घे. तर मित्रांनो धमाल आहे आज मासा पकडायची. तर हां हां मोठ्याला गुतलं का मुळे. तर मित्रांनो पहा मोठ्याला मुळे गुतलं ते पिशीमध्ये घे काढून. तर साहेबराव आता ते मळे काढतोय आणि आपल्याला एक एवढी चिलापी पण भेटली ह्या जाळ्यामध्ये इथं. तर आज आपण काय करणार आहे मित्रांनो, आता हे पाहू आता कशी रेसिपी करायची. पण प्रथम मासं पकडून घेऊ. ह्या जाळ्यानं एक बार तिकडं मारला बरं का असा. मी येऊ का मला पेन काढायला लागला बरं का. हां तर मित्रांनो मोठी पेंट आहे ना आपली ती भिजत आहे ना उचलं ना मी आलो तिकडं. तर चला मित्रांनो आता मी साहेबरावला जोरदार जातोय मासं काढायला. तर पहिल्याच वेळेत आपल्या ह्या जाळ्यामध्ये मस्त मासं गुतलं पहा मळे मासं मोठमोठं आणि एक चिलापी भेटले. तर ते काढून घेऊ आपण. तर पहिल्या जाळ्यात साधारणतः आपला कसाही कालवण झाला आहे का नाही साहेबराव. आई शपथ नादच खोळा हा. तर कालवण जागीच झाला मित्रांनो पहा आपला. अजून आपल्याला इकडं पुढं मळे मासं काढायचे बाकीचं. आणि काही पलईसुद्धा होतं ते पण ती पलई नाही घ्यायची बरं का आपल्याला. वा 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 एक नंबर मळे. तिकडं राहिला असतं आपली मासा नसं भेटला का नाही खाली आलेलो नाही त्याच्यामुळे तुला म्हणला किती मासं भेटलं ना ते मी दाखवणार आहे मित्रांनो आपल्याला. पण आता काढायचं काम झालं आहे मासं. आय 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 नादच खुळा हा साहेबराव. तो केवढा मोठा आहे बापरे. मळे का काय येतो. आय 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 लय मोठा मित्रांनो लय मोठमोठा मळे डायरेक्ट मनगटासारखं मळे पहा ना. निघतो का आलाच काढा का जा तुला तर ह्या पिशवीमध्ये आपण सध्यापुरता काढून घेतोय. आपल्याकडे तशी कापडी पिशवी आहे पण सध्यापुरता आपण याच्यात काढून घेतोय. एवढं मासं गुतलं होतं का नाही कधी जाळा घेतल्यापासून. नाही ना सुरुवातच आहे ना. सर आम्ही आलोय नाही सवड नव्हती सवंगणीमुळं. अजून आजच मासा. तर मित्रांनो आपल्याला पहिल्याच जाळ्यामध्ये जबरदस्त मुळे मासे भेटतात. आता ते किती आहेत ना ते आपण आता बाहेर गेलो आपल्याजवळ कापडी पिशी आहे. ही प्लास्टिकची कॅरी बॅग आहे. हिच्यामध्ये मासं खराब होतात. त्याच्यामुळं आता आपण कापडी पिशीमध्ये ओतून आणि मग ते थोडंसं पाण्यात ठेवणार आहेत असं. चला आता काढायला जाऊ बाहेर. जेवढं गुतलं होतं तेवढं आपण काढून घेतलं. जबरदस्त. चला किती गुतलं ते आपल्याला आता पाया भेटणारच आहे. किती मासे आहेत ते दाखवतो आपल्याला. बा हे बा अख्खं मळे जबरदस्त मळे हे पहा. फक्त पहिल्या सुरुवातीला आपल्याला एक चिलापी गुतली होती साधारण एवढी होती 2-3 बोटावानी. तर साधारणतः हे मळे आहेत ना अर्धा किलोच्या पुढं पहिल्या जाळ्यामध्ये हे पहा. आता आपण ही जी कापडाची पिशी आहे आपल्याकडं हिच्यात ओतणार आहे ती. सुरुवातीला हे एवढं इडं धरून आपण एवढं ओतून दाखवतो ह्या पिशवीवर आणि नंतर मी आपली ते ह्या पिशवीमध्ये ठेवणार आहे. तर हे पहा एवढं मासं साधारणतः अर्धा किलो असतीलच हे. बा ही चिलापीसुद्धा आपल्याला 2-3 बोटावानी भेटली. आणि मळे जबरदस्त मोठमोठं मळे हे पहा. म्हणजे आमचा दोघांचाही कालवण साधारण कसाही झालायच तरी अजून पण आपल्याला मासं भेटणारच आहे ती. चला आता हे कापडी पिशवीमध्ये ठेवून आणि मग ते इकडं आपण थोडीशी ती पिशवी इकडं पाण्याच्या साईडला ठेवणार आहेत म्हणजे ते मासं खराब होणार नाही. हे पहा आता ही पिशवी अशी ओली करून आणि मग आपण ती इकडं ठेवू अशी इकडं म्हणजे ते मासं खराब पण होणार नाही. आणि हे तिच्या तोंड अशी इथं दगड ठेवून देऊ अशी. हे बा आता खराब मासं होणारच नाही. तर मित्रांनो पहा तिकडं समोर आपला जाळा टाकेल तिकडं समोर आहे. तर मित्रांनो ज्या वेळेस आपण दुसऱ्या वेळेस जाळा काढला ना त्यावेळेस एवढं गुतलं ती. तर आता हे पुन्हा आपण या पिशीत ओतून घेऊ. तरी साधारणतः थोडंसं पावसाळ्याला कमी असतील. पुन्हा एकदा ह्या पिशीमध्ये हे ओतून ठेवू आपण. दुसऱ्या जाळ्यामध्ये आपल्याला एवढं भेटलं ते. आणि आता एकदम सावलीला ठेवलं आपण आणि एकदम सुरक्षित पिशवी आपली पाण्याच्या इथं ठेवली. चला पुन्हा त्याच्यावर थोडीशी दगड टाकून देऊ म्हणजे मासं खराब व्हायची शक्यताच नाही. आता आपण तिसऱ्यांदा काढणार आहे पुन्हा.
तर आपण जाळा टाकून ठेवला आहे आणि ह्या वळाचा पाणी बराचसा कमी झाला आहे ना आणि बरीचशी दगडा उघडी झाल्यात त्याच्यामुळं आपली खेकडीसुद्धा सापडू शकतात. साहेबराव काय खेकड आहे का धरले का साहेबराव आले आले खेकड धरले हां आतमध्ये धावत आहे का ओढ ओढ आलात वर ओढ आलात सावल बरं का मोठी आहे का बाबा अरे बापरे काय साईज आहे मस्त आहे. तर मित्रांनो पहा मी आपल्याला दाखवतो पहा केवढी मोठी साईजची खेकड सापडली आपल्याला. एक शिंगडा आला तिला. एक शिंगड होता काय पळाले असं कोणत्या हातात सुटून हे बा जबरदस्त साईज वा वा. अशा खेकडी जर 7-8 सापडल्या तर आपलं कामच होईल का साहेबराव. तर आपण तिसऱ्यांदा जाळा काढला आहे आणि त्या तिसऱ्यांदा जाळ्यामध्ये सुद्धा जबरदस्त असं मळे गुंततात. हे बा भरपूर मळे इकडं पण मळे येते हे बा जबरदस्त मासं गुंततात तिसऱ्या जाळ्यामध्ये पण. तर आता हे काढून आपण आपल्या पिशवीमध्ये टाकून देऊ. मित्रांनो आता आपण तिसऱ्यांदा जाळा टाकून आणि इकडं खाली गेलो होतो खेकडी पकडायला. तर तिकडे पण आपल्याला 5-6 खेकडी सापडल्यात. तर बा एक मोठी खेकडी सापडली आणि 2-3 बारीक सापडल्या ती. तर आता ह्या खेकडी आपण इथंच बुजून खाणार आहेत. तर लाकडा गोळा करून आपण इथंच पेटवल्यात आणि त्या खेकडी पण या आहारात बुजायचं काम चालू आहे. आणि मित्रांनो या आहारावर खेकडी बुजणे म्हणजे एकदम रुचकर लागतात एकदम टेस्ट. तर साहेबराव खेकडी बुजतोय आणि लाकडली काय तोडा नाही मित्रांनो इकडं. चला आज पहिल्यांदा आम्हाला मासं पण भरपूर भेटलं 1 किलो साधारण आणि आज खेकडीची पण बुजून खाण्याचा आनंद आपण इडंच लुटतोय. बुजला का साहेबराव थोडी कसर आहे बुजाय नाही का चांगल्या खरपूस बुजून घेऊ मस्त आहार पडला आहे का नाही आहार मस्त खेकडी. जर आपण इकडं जर काही आणला असता मसाला तर आपण मासंसुद्धा इकडे शिजवलं असतं ना. पण मग आता नाही आणला आपले काय माहिती मासं भेटणार नाही का. आता हा एक लक राहतो ना कधी भेटतात कधी नाही. मळ्या मासा आहे ना बुजला का तर मळ्या मासा खातो साहेबराव कसा लागतो काय बरं मस्त लागतो का मस्त लागतो तेलखट लागतो ना एकदम. एक नागा खाऊन पाहू बुजलाय मस्त बुजला आहे ना साहेबराव मस्त बुजलाय. नागा फोडल्या आपण पक्का गरम आहे भरपूर मासे आहे बरं का याला. मस्त लागा का नागेला 1 नंबर मासे आहे ना. तोंड जळत आहे पण मग मन काय आवरत नाही ना. मस्त मित्रांनो आज ही खेकडी बुजून खायची एन्जॉय आमची झाली. आता एक मासा घेऊ आपण मुळे मासेसुद्धा याच्यात बुजलं ना मित्रांनो. काठं पण खायचं मुळे माशासुद्धा बारीक बारीक काठं राहिलं. वा 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 एकच नंबर. आता पूर्ण जाळा आपण बाहेर काढला आहे थोडासा गुंतला इकडे तिकडे ना मग थोडा व्यवस्थित करून आपण तो आता पिशवीमध्ये गुंडाळून ठेवू. तर पहा आपल्याला शेवटी एवढं मासं भेटलं ते पहा 1-1.5 किलो किती 1-1.5 किलो. तर मित्रांनो साधारणतः 1.5 किलो मासा असला आहे ना 1.5 किलो मासा असेल आपला चांगलाच काम झालं मित्रांनो पहा. आणि प्युअर मळे मासं एक मळे मासा उडाला पाहिजे. तर मळे मासं पा पळत अजूनही जिवंत आहेत कारण आपण पाण्यामध्ये ठेवलं होतं व्यवस्थित. साहेबराव आज कसा वाटला आज मजा आली मासा पकडाय. आज मासं पण भरपूर भेटलं ना. भरपूर भेटलं मग. तर मित्रांनो आज आलो तो टिटवीदारनं मासं पकडायला सोबत साहेबराव होता. तो मासं खेकडी पकडाय एकदम तरबेज आहे आणि तो कायमच मासं खेकडी पकडायचं असलं तर माझ्यासोबतच राहतो आहे आणि मासं पण भरपूर भेटला. आज आमचा दोघांचाही काम झाला. आणि मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.